माझं भाषण नंतर करेल, पण काही गोष्टींची एक सांगड बांधून देतो. परंपरा त्याचे कुळ शुद्ध, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जी परंपरा ब्रह्मलीन स्वानंद सम्राट श्री अच्युत महाराजांनी घालून दिली, त्या परंपरेचं कुळ ज्याचा आज ध्वज ज्यांच्या हाती आपण दिलाय ते आमचे संत सचिन महाराज. आजपासून आमच्या सगळ्या संतांच्या माध्यमातून सद्गुरुदास महाराजजी आम्ही यांना संत सचिन महाराज असं म्हणणार. सगळ्यांनी उभं राहून एकदा टाळी वाजवावी तर मी संमती समजतो. आणि संतत्वाचा जरीपटका त्यांना बहाल करतो. समोर या, समोर सगळ्यांनी म्हणावं ओम अच्युताय नमः. चालू ठेवा. ओम अच्युताय नमः. 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 डॉक्टर सावरकर समोर या. अच्युताय नमः. ओम 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 अच्युताय नमः. बोथे दादांनी, पावडे काकांनी समोर यावं, आशीर्वाद द्यावा. नमः. ओम अच्युताय 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 नमः. समर्थ सद्गुरु श्री संत अच्युत महाराज की, संत सचिन महाराज की, संत श्री सचिन देव महाराज की, संत श्री अच्युत सचिन देव महाराज की जय. सरकार अरे तू तोडलं रे. काय झालं रे बघ बेटा, बरोबर कर दे मला माईक. माईक द्या हाती आणि मग तोपर्यंत ते कर. खाली बसून जा. नमः पार्वती पते हर हर. सगळ्यांनी शांत राहा. बोलतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अच्युत महाराजांनी एक आपल्या अखंड जीवनाच्या तपस्वी जीवनचर्येतून एक संप्रदाय जो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आशीर्वादाने पुढे न्यायचा तो नेला. आणि
सद्गुरू श्री मायबाई महाराजांचा आमच्या मठाशी पण तत्कालीन महाराजांशी संबंध होता. जनार्दन पंत बोथे साक्षी आहेत की आमच्या गुरु परंपरेचा आणि आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा संबंध किती जुना आहे हे ते पण साक्षी आहेत. अच्युत महाराज सुद्धा आपल्या भजनांमध्ये सुद्धा देवनाथ महाराजांचे भजन कवन म्हणायचे. म्हणजे कुठेतरी ऋणानुबंध असल्याशिवाय कोणती गोष्ट साधल्या जात नाही. आणि एवढं मोठं उभारलेलं कार्य म्हणजे राष्ट्रसंतांच्या आणि मायबाईंच्या परंपरेमध्ये अडकुजी महाराजांचं स्थान मोठं आहे, लहानोजी महाराजांचं स्थान मोठं आहे आणि वर्धा तिरीचे असे कित्येक परमपावन तट आहेत की ज्या ठिकाणी अनेकांची सहज आपल्या जीवनाची दशा ही संत दशा म्हणून साकारल्या गेली. परमहंस सच्चिदानंद श्री सद्गुरू अच्युत महाराज ब्रह्मलीन झाले. आता मला संत सचिनदेव महाराजांनी म्हटलं की अच्युत महाराज गेल्यानंतर या परिवाराला एक आधार म्हणून जितेंद्रनाथ महाराज आहेत, ते राहणारच आहे आयुष्यभर. ते आयुष्यभर राहणार आहे. कारण मी माझ्या बालपणी अच्युत महाराजांच्या मांडीवर कित्येकदा बसलो आहे. अच्युत महाराजांची जी आरती आहे तात्या वैष्णवांनी लिहिलेली, त्यांनी ज्या वेळेला लिहिले वैष्णव लीन तुझे पाया, तर ते दाखवायला आमच्या घरी आले होते. कारण आमचे पिताश्री आणि ते अत्यंत निकटचे मित्र. आणि ती पहिल्यांदा चाल लावून गाऊन घेतली ती मी लहान असताना माझ्याकडून. ते काही काही क्षण केव्हा कसे येतील सांगता येत नाही. परंतु ऋणानुबंधाचा भाग, ऋणानुबंधाच्या या गाठी ज्या आहेत त्या मोठ्या ब्रह्मसंबंधाच्या गाठी आहेत. त्यामुळे आता एवढा मोठा अच्युत परिवाराचा हा जो गोतावळा आहे त्यात आजपर्यंत आपल्या जीवापाड जीवाची पर्वा न करता धावपळ करत अखंड परिश्रम करत जिथे जिथे अच्युत बाबाजींचे उपासना आणि सत्संग चालतात, उत्सव चालतात, त्या ठिकाणी ऊन वारा पाऊस प्रकृती पाणी याची चिंता न करता गेल्या एक तपापासून सचिनदेव महाराज करतायत. आणि असं म्हणतात की ज्या वेळेला सचिनदेव महाराज बोलतात ते दुसरं काय बोलतात, जे अच्युत महाराज बोलत होते तेच बोलतात. माझी काया गेली करे परी मी आहे जगदाकारे. तर कुणाच्या माध्यमातून, तर गुरु आपल्या शिष्याच्या माध्यमातूनच करतात. आणि त्यामुळे यापुढे असं समजायचं नाही एक मोठा आधार म्हणा मला आता काय मानतो काय मानतात आमचे संत सचिनदेव महाराज मला माहित नाही. परंतु जे काही मानतात, जे काही वाक्य त्यांच्या मुखातून असेल, मी असं सांगतो की माझा आधार राहीलच राहील. पण आता आपल्या या अच्युत परिवाराला संत स्वरूपामध्ये संत सचिनदेव महाराजांचा त्याकरता मी पितृ आधार नक्की देत राहील. त्यामुळे आता लिखाण करताना, संबोधन करताना सचिनदेव महाराजांना ॲडव्होकेट सचिनदेव असं लिहायचं नाही. इथे हे शिक्षण काही कामाचं नाही. सम सम सततम तरती तारती वा संता, जो खुद तर गए हैं और दूसरे को तारने की अपेक्षा और ताकत रखते हैं उनको संत कहा जाता है. और अच्युत महाराज, ब्रह्मलीन अच्युत महाराज, सद्गुरू अच्युत महाराज ते कार्य आमच्या सचिनदेव महाराजांकडनं करतील, संत सचिनदेव महाराजांकडनं करतील. कोणाकडनं करतील? त्यामुळे आज या समस्त संतांच्या उपस्थितीत आणि ब्रह्मलीन श्री अच्युत महाराजांचा माझा जो काही सत्व संबंध असेल त्या संबंधाच्या आधारावर मी घोषणा करतो की यापुढे यांचं सचिनदेव महाराजांचं अस्तित्व संत सचिनदेव महाराज असं असेल.
आता गुरु शिष्याचा संबंध असतो, भक्त भगवंताचा संबंध असतो. कसा असतो? विचारलं भगवंताला की आम्ही तुझ्या अधीन. माझ्या समारोपीय वक्तव्याला सुरुवात करतो. घोषणा झाली की आम्ही तुझ्या अधीन आहोत. तू कोणाच्या अधीन आहे? तर भगवंत म्हणतात अहम भक्त पराधीनो यस स्वतंत्र इह द्विजा साधुभीर भक्त हृदयीर भक्तिर भजन प्रिया साधवो हृदयम मह्यम साधुनाम हृदयम त्वहम मदनन्नेन जानन्ति नाहंतेभ्यो मनागपि. याचा अर्थ सांगतो. भगवान को पूछा गया कि आप किसके अधीन होते हो? तो भगवान ने पहले कह दिया कि मैं भक्तों के पराधीन होता हूं. अहम भक्त पराधीन हो. यह स्वतंत्र इह द्विजा. ना मेरा वैभव भक्तों के बिना स्वतंत्र मेरा है, ना उनका वैभव मेरे बिना स्वतंत्र भक्तों का है. साधवो हृदयम मह्यम साधुनाम हृदयम त्वहम. यदि मैं मेरे भक्त के, मेरे शिष्य के हृदय से हट गया तो मेरा शिष्य अथवा भक्त कहीं का नहीं रहेगा. और यदि मेरे हृदय से मेरे शिष्य अथवा भक्त हट गए तो मैं भगवान करके मेरा हृदय भी शून्य हो जाएगा. त्यामुळे भगवान म्हणतात की माझं अस्तित्वच तुमच्या भरोशावर आहे. भक्त भक्त भगवंत भक्त जिथे नाभा महाराजांचं वचन आहे, भक्ती भक्त भगवंत गुरु नाम चतु वपु एक, इनके पदवंदन करे नासत विघ्न अनेक. भक्ती भगवंताचे किती स्वरूप आहे? भक्ती. भक्ती नाही तर भक्त नाही, भक्त नाही तर भगवंत नाही. भक्ती भक्त, भक्त नाही तर भक्ती नाही तर भगवंत नाही. भगवंत भगवंत आहे म्हणून हा खेळ आहे. भक्ती भक्त भगवंत गुरु. आणि या सगळ्यांना एकत्रित गुंफणारा, ज्याच्या भरोशावर गुरु शिष्याचा, भक्त भगवंताचा, सगळ्या सृष्टीचा प्रपंच चालतो, त्याचं नाव आहे सद्गुरु. आणि त्या सद्गुरूचं स्वरूप आहे अनन्य स्वरूप. अनेक आहेत, परंतु आपल्या या कार्यक्रमाच्या अधिष्ठानात विदर्भाला लाभलेलं सद्गुरुपद हे आमच्या अच्युत महाराजांच्या ठाई आहे. म्हणून म्हणतात भक्ती भक्त भगवंत गुरु नाम चतुर वपू एक. वपू म्हणजे वहंते पुमान. तसं शरीराला शरीर म्हणतात, पण संतांच्या आणि भगवंताच्या अवताराच्या शरीराला वपू म्हणतात. नारसिंह वपू श्रीमान. त्याला वपू म्हणतात कारण वहंते पुमान. पवित्रतेपेक्षा, तेजापेक्षा, शुद्धतेपेक्षा, भक्तीपेक्षा अन्य कुठलीही गोष्ट ज्या शरीराच्या माध्यमातून वहन होत नाही त्याला वपू म्हणतात. आणि असे वपूधारक आमचे श्री अच्युत महाराज होते. त्यामुळे अशी परंपरा या जगामध्ये भिन्न भिन्न सद्गुरूंच्या माध्यमातून भगवंतांनी वहन केली आणि ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. संतांचं कसं असतं तसं रेडिओ स्टेशन असतं. यवतमाळतून तुम्ही अमरावतीकडे आले किंवा हे आकाशवाणीचं अमरावती केंद्र सुरू होतं. तिथून नागपूरला गेले की आकाशवाणीचं नागपूर केंद्र आहे सुरू होतं. मग एक सर्किट संपतं, दुसरं सुरू होतं. मग छिंदवाड्याकडे गेले की आकाशवाणीचं छिंदवाडा केंद्र आहे. तिथे आमचे छिंदवाड्याचे कोणते मौनी महाराज, दादाजी धुनीवाले महाराज आहे. इकडे अच्युत महाराज होते. नागपुरात आमचे अनेक संत होऊन गेले. आज सद्गुरुदास महाराज आहेत. अंजनगावकडे वळले की संत सद्गुरू श्री देवनाथ महाराज येतात. अकोटमध्ये गेले की आकाशवाणीचं नरसिंग महाराज स्टेशन आहे. आपल्या आपल्या क्षेत्रात आपल्या आपल्या तपस्येने प्रत्येक मनुष्य जीवनाच्या प्राणीमात्राच्या कल्याणासाठी भगवंत संताच्या स्वरूपात राहतो. त्यापैकी भगवंताचं संत स्वरूप म्हणजे आपल्यासमोर या क्षेत्रात श्री अच्युत महाराज आहेत. आणि संत आणि भगवंत यामध्ये फरक काहीच नाही. एकनाथी भागवतामध्ये भगवंताला विचारलं की बा तुला आता तुझा अवतार संपला, आम्ही तुला कोणत्या स्वरूपात पाहायचो? तर भगवंत सांगतात मी तो निर्गुणत्वे ब्रह्मपूर्ण, साधू चालते बोलते ब्रह्म जाण. निर्गुण निराकार, निराकार वस्तू कैसी आकार आली, सर्वा घटी व्यापक माझी सद्गुरु माऊली.
साधू चालते बोलते ब्रह्म जाण, ते चालतं बोलतं ब्रह्म सद्गुरूंच्या स्वरूपात या क्षेत्रामध्ये आपल्याला अच्युत महाराजांच्या, भगवान अच्युत महाराजांच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालं. त्यामुळे या परंपरा ज्या आहेत, मला नाही वाटत की आमचे संत सचिनदेव महाराज यांनी जर विविध अच्युत सत्संगाच्या, अच्युत परिवाराच्या सत्संगांमध्ये भ्रमण केलं नसतं तर या पद्धतीने हा अच्युत महाराजांचा गोतावळा या ठिकाणी एकत्रित आला असता. ही तुमच्या भ्रमणाची फळं आम्ही चाकतोय. आणि संतांना जातपात काही नसतंय. मी आज ही घोषणा करतो की आमचे संत सचिनदेव महाराज यांनी आजपासून आपल्या जातीचा त्याग केलाय. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, जशी उसात हो साखर तसा सर्वात हो ईश्वर, जसे दुधामध्ये लोणी तैसा देही चक्रपाणी. ही अवस्था जेव्हा प्राप्त होते त्यावेळेला मनुष्य विवाह केला नाही, सद्गुरूंच्या सेवेमध्ये अखंड राहिले. त्यानंतर सद्गुरू गेल्यानंतर माझ्याकडे येऊन माझ्या मांडीवर गळगळ रडले. म्हटलं तुझ्यासोबत दोघं जण आहे, एक अच्युत महाराज आहेच आहे, दुसरा मी माझ्या अख्ख्या परंपरेचा आहे. निर्भीडपणे अच्युत महाराजांचा सत्संग चालवायचा. जगाच्या पाठीवर अच्युत महाराजांची परंपरा सांगायची असेल तर तिथे अधिकृत पद्धतीने जायचं. याचं आज संतत्व आम्ही त्यांना बहाल करतोय. संत ही दशा आहे, संत ही अवस्था आहे, सद्गुरू हे तत्व आहे, ते नंतर पाहू. पण संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पापाची पुण्याची गणना कोण करी. आणि म्हणून हा जो सत्संग टिकला त्यामध्ये अच्युत महाराजांची, सद्गुरू अच्युत महाराजांची स्मृती आम्हाला राहिली. त्यांच्या शिकवणीचे स्वर आम्हाला गुणगुणायला मिळाले. त्यांच्या उपासनेच्या तेजाला आम्ही प्राप्त केलं. सद्गुरू उपासना अव्याहत चालू राहिली. हे जर या संत सचिनदेव महाराजांनी भ्रमण केलं नसतं ना तर हा माणूस आहे ऐदी. वेलफेअर ऑफिसर पेक्षा कोणतीच कमी पदवी तो सद्गुरूला देत नाही. आमचं काही हो, तुमचं काही हो, आमचं बरोबर करा. पोरगी 10वी पास होत नाही, पोरीचं लग्न जुळत नाही, यांचं फोड बसत नाही, त्यांचं रोग बसत नाही, आमचं घर होत नाही, ह्याच्यासाठी येतो आम्ही तुमच्याकडे. तुमचं काय व्हायचं ते हो, काथ्याकूट, आमचं बरोबर करा. ही परिस्थिती आहे. इकडे म्हणायचं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पण वागताना त्याकरता माणूस म्हणून जर आम्ही पाहिलं, यापेक्षा घोर सद्गुरूची उपेक्षा दुसरी कोणतीच नसते. ते तर माणूस पण पाहू नये कदापिही. त्यामुळे जे चैतन्य आहे त्या चैतन्याला शेवटी दिवा आणि तेल, अग्नी तर सर्वत्र आहे. कुठून काय पेटेल सांगता येत नाही, कोण कुणाला पेटवेल सांगता येत नाही. पण त्याला पंथीचं अधिष्ठान, नंदादीपाचं अधिष्ठान, समयचं अधिष्ठान लागतं. तेवढी तयारी केली की सद्गुरू येऊन कुठेतरी चेतना देतात आणि पाहता पाहता वात पेटते. एक दीप दुसऱ्यास पेत चेतवी, ऐसे अगणित होती त्या अगणिताची परंपरा. हे आपल्या भारत देशाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आता आडकोजी महाराजांच्या आधी सद्गुरू मायबाई महाराज, आडकोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अच्युत महाराज, तीच प्रेरणा, तीच दिव्याची ज्योत आम्ही संत आमच्या सचिनदेव महाराजांमध्ये पाहिली पाहिजे. चिंता करू नका. जयांगी जैसा भाव तैसा त्याचा अनुभव. भगवान कुत्र विराजते, कुठे राहतो भगवंत? न काष्ठे न पाषाणे न मृण्मये. तो लाकडात नाही, तो मातीत नाही, तो पाषाणात नाही, पण भावो ही विद्यते देवो. जर आपण भाव धरला
तस्मात भाव बलम बलम, तोच भाव आम्हाला सद्गुरू अच्युत महाराजांच्या शिकवणीची आणि अस्तित्वाची साक्षात्काराची प्रेरणा देऊन जाईल. भाव धरा, भाव धरा रे देव आपलासा करा रे. जयांगी जैसा भाव तैसा त्याचा अनुभव. भावेविन भक्ती, भक्तिविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. त्यामुळे सचिनदेव महाराजांचं संतत्व आणि संतांनी जशी एक डॉक्टरेट झाल्याशिवाय तो दुसऱ्याला डॉक्टरेटची पदवी देऊ शकतो काय? म्हणून संताला संत कोणाला म्हणावं हे संतच सांगतील. आज समस्त संतांनी जर हे म्हटलंय तर त्यामागे या सर्व संतांची तपस्या, संतपणाचं सर्व कार्य सचिनदेव महाराजांकडनं करून घेतील. कारण प्रत्येकाची तपस्या आपल्या आपल्या ठिकाणी आहे. त्यामुळे अच्युत परिवार हा अनाथ परिवार होऊ शकत नाही. आज एक नाथ म्हणून सांगतो की तुमचा आपला सगळ्यांचाच अच्युत परिवार कधीच अनाथ होऊ शकणार नाही. गुरुराज स्वामी असे स्वयंप्रकाश, काय त्याचं तेज आहे, ज्या पुढे उदास चंद्र रवी शशी अग्नी नेणतीच्या रूपा, पुढे काय स्वप्रकाश रूपा नेणे वेद. एका जनार्दनी गुरु परब्रह्म तयाचे पै नाम सदा मुखी. त्यामुळे दृढ विश्वास सद्गुरू श्री अच्युत महाराजांवर आपण ठेवला पाहिजे. आणि श्रद्धा कशी असते एक गोष्ट सांगतो तुम्हाला, फार नाही वेळ घेणार. आपल्याला 5 वाजायला किती वेळ आहे? 15 मिनिटं आहे. मी जीव घेतो तुमचा. मग 20 मिनिटं. हा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, निष्ठा कशी पाहिजे. सद्गुरू कबीर महाराज माहिती आहे सगळ्यांना. कबीर महाराजांना असं वाटलं की सद्गुरूंचा उपदेश घेतला पाहिजे, म्हणून ते गेले रामानंद स्वामींकडे. सद्गुरू रामानंद स्वामी त्यांचे सगळे शिष्य पाहत होते. कबीर बोल रहे कि महाराज जी हमको दीक्षा दो, शिष्य बनाओ. सगळे शिष्य म्हणाले, डोळे वटारत रामानंद स्वामींना देखो, बोले महाराज तो आप हमारे सद्गुरु तो हो, लेकिन आपने यदि कबीर को शिष्य बनाया कहीं का नहीं छोड़ेंगे. भक्ताची महिमा आघात आहे की नाही? कहीं का नहीं छोड़ेंगे. आता रामानंद महाराज काही बोलले नाही, परंतु एकांतात कबीराला म्हणाले, कबीरा मी तुला दीक्षा देऊ शकत नाही, परंतु माझ्या अंतःकरणात जरूर आहे की तू माझा परमशिष्य झाला पाहिजे. आता जे होईल तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. सद्गुरूचं साम्राज्य असंच असतं. मग आता कबीराला माहित होतं की रोज रामानंद पंचगंगा आणि दुर्गा घाट, जिथे आमच्या देवनाथ पीठ परंपरेचं स्थान आहे, आजही आहे, मोठं स्थान आहे. एकनाथ महाराजांनी जिथे एकनाथी भागवत लिहिलं ती जागा माझ्याच ताब्यात आहे. तर तिथे गेले. त्यांना माहित होतं की कबीरांना माहिती होतं की रामानंद स्वामी रोज पायऱ्या उचलतात आणि मग गंगेत जातात. त्यांनी काय केलं की सगळ्यात शेवटच्या पायरीच्या खाली वाळू खोदली आणि त्याच्यामध्ये झोपून गेले पायरीसारखे. पहाटे 3:30 वाजता ब्राह्म मुहूर्ताच्या पूर्वी संत कबीर महाराज पायऱ्या उतरत उतरत शेवटच्या पायरीवर आले. त्यांचा पाय पडला खडाऊ सगट, त्यांना नरम नरम लागलं. अरे भाई ये क्या है? आणि ज्यावेळेला शिष्य म्हणतात की अभी ये तो आदमी सोया है, आपने आदमी के छाती पर पैर दिया, तेव्हा कबीरांच्या रामानंदांच्या तोंडातून येतं, अरे राम 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 राम. जसं राम 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 म्हटलं तसं कबीर नाचायला लागले. देखिए सद्गुरु ने मुझे राम नाम दे दिया, सद्गुरु ने मुझे उपदेश दे दिया, सद्गुरु ने मुझे नाम मंत्र दे दिया. शेवटी त्या रामानंदांच्या शिष्यांनी कबीराला गोटे मारले, बोले बिल्कुल नहीं दिया, भूल से पैर रखा गया, इसको दीक्षा या नाम मंत्र नहीं कहते.
मग तो खटला गेला पंचायतकडे. इकडे रामानंद स्वामी, इकडे कबीरदास महाराज. वहां के पंचायत के अध्यक्ष ने पूछा, क्यों रे रामानंद स्वामी, तुमने नाम दीक्षा इनको दी क्या? तो बोले मैंने नहीं दी, मेरे मुख से ऐसे निकल गया राम राम. क्यों रे कबीर, इन्होंने नाम दीक्षा दी क्या? तो बोले हाँ दी, मैंने मेरे कान से सुनी. शेवटी रामानंदांना राग आला, दाखवलं त्यांनी, एक खडाऊ फेकून मारली. ती खडाऊ फडकन इथे लागली आणि रक्त गळायला लागलं. कबीर म्हणाले, देखो कृपा कैसी होती है, पहले नाम दिया अब पादुका भी दे दी. तर अध्यक्षांनी पंचायतच्या विचारलं, अरे कैसी पादुका दे दी, तेरे माथे पर लगी और खून निकल रहा है. बोले खून नहीं निकल रहा. कबीर म्हणाले, मेरे जन्म जन्म के पाप निकल रहे हैं, वो शुद्ध भी कर दिया. पुनः राग आला रामानंद स्वामी ना, ये झूठ बोलता है, मैंने ना पाप निकाला ना मैंने पादुका दी, फिर से मारूंगा. म्हणून दुसरी पादुका. देखो इनको दया आ गई, अकेले पादुका की पूजा कैसे करूं, दोनों चरण युगल दे दे. आणि त्याच कबीरांनी दोन पादुकांच्या आधारावर चुकून माकून का सद्गुरूच्या मुखातून निघालेलं चुकून तर काहीच नसतं. कारण संतांचं कसं असतं, संत हे भगवंत आहेत आणि विनाकारण ते काहीच करत नाहीत. त्यामुळे निराकार वस्तू कैसी आकार आली, ती आकारातली सद्गुरू माऊली कबीरांना प्रत्यक्ष रूपेण नाही पण शब्देन स्पर्शेन गंधेन, शब्द स्पर्श रूपरस गंध पंचतन्मात्रांचा वापर करून त्यांनी आपल्या कबीरावर कृपा केलीच. त्यामुळे अच्युत परिवारातल्या पुढच्याही पिढींनी हे समजू नये की आपल्या घरी सद्गुरू अच्युत महाराजांचं जिव्हाळा, प्रेम, दीक्षा, नाम आणि आदर्श नाहीत. सदैव अच्युत महाराजांचं स्मरण, अच्युत महाराजांचा कृपाशीर्वाद आणि त्यांचा शिष्यभाव हा सद्गुरू श्री अच्युत महाराजांच्या समस्त परिवाराने पिढ्यान पिढ्या जपला पाहिजे. तो सांप्रत या पिढीत जपल्या जाण्यासाठी संत सचिनदेव महाराज आज तुम्हाला उपलब्ध झाले. त्यामुळे माझा फार लाडका माणूस आहे, त्याच्यामुळे फार काही बोलणार नहीं. आज बहुत सारे संत इस व्यासपीठ पर उपस्थित हैं और संत की जगह भगवान की जगह होती है. संतों के मुख से मुखारविंद से भगवान बोलते हैं, श्री चरणों से उनके श्री चरण का भगवत रस बहता है. और इसलिए ते मी सांगितलं ना की संतांची किंवा सत्शिष्य जे सद्भक्त असतात त्यांची पावर किती मोठी आहे. एकदा गोपालकृष्णाला असाच भागवतामध्ये प्रश्न विचारला की आम्ही अशुद्ध झालो तो तुमच्या रसानी, तुमच्या तीर्थानी, तुमच्या पदधुलीनी, तुमच्या चंदनानी, तुमच्या निर्माल्यानी पवित्र होतो, पण आमचं पाप तुम्ही भगवंत घेता, सद्गुरू घेता, तुम्ही कशाने पवित्र होता. त्यावेळेला भगवान श्रीहरीच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला. तो श्लोक सांगतो आणि मग तसं बनण्याचा आपण प्रयत्न करूया. कसं राहायचं सद्गुरूंसाठी. निरपेक्ष मुनी शांतम निर्वैर समदर्शिनम अनुव्रजाम्यहम नित्यम पूये येत्यंग्री रेणुभी. म्हणजे भगवान श्रीहरी म्हणतात, ज्याच्यामध्ये असे गुण आहे. पहिला गुण आहे निरपेक्ष. सद्गुरूंना आपल्याला द्यायचं आहे, सद्गुरूंना मागायचं नाही. विश्वास ठेवला पाहिजे की आपल्यापेक्षा आपलं हित आपल्या सद्गुरूंना सर्वात जास्त समजते. वाजवा टाळ्या. झोपले काय, दंग झाले. आपल्यापेक्षा आपलं हित आपल्या सद्गुरूला जास्त समजते. त्याचं कारण सांगतो की अर्जुनाला घेऊन गेले दोन शिष्याकडे जगद्गुरु श्रीकृष्ण. पहिले श्रीमंताकडे गेले, भरपूर पंचपक्वान्नाची पूजा झाली, म्हणे आशीर्वाद काय देऊ. तर तो शिष्य म्हणतो गोपालकृष्णाला की तुम्ही द्या. त्यावेळेला गोपालकृष्ण म्हणतात, तुम्हारी दौलत सहस्त्रपट बढ़ जाए
दुसऱ्या गरीब शिष्याकडे जातात ज्याला राहायला घर नाही, एका गोठ्यात राहणारा, त्याची मरतुकडी गाय, अर्धा कप कसा बसा दुधाचा निघाला, त्यांनी आपली यथाशक्ती पूजा केली. कृष्ण म्हणतात मांगो, तेव्हा त्या शिष्य म्हणतात तुम दो मैं नहीं मांगूंगा, तेव्हा ते कृष्ण म्हणतात तेरी ये जो बची है वो गाय भी मर जाए. अर्जुनाला आश्चर्य वाटलं कि ऐसा कैसा उल्टा प्रपंच तुम्ही करता. तो म्हणे ऐसा नहीं अर्जुन, अरे उसका वो जो बहुत धनवान था उसका पूरा मन धन में था, मेरे में नहीं था, इसलिए जा तू धन में दब जाओ, मैं नहीं आता तेरे पास. लेकिन ये जो गरीब वाला था उसका सबसे प्रपंच उजड़ा हुआ था, उसके पास कुछ नहीं था, बस थोड़ा सा मन गाय में था. गाय तो मेरी स्टेट है, उसको मैं गोलोक ले जाऊंगा, उससे भी इसका मन मुक्त कर दूंगा तो वो मेरा पूर्णतः गोविंद का हो जाएगा. आपल्यापेक्षा आपलं हित आपल्या सद्गुरूला जास्त समजते, यावर विश्वास ठेवा. आणि दुसरा, आपल्या सद्गुरू शिवाय आपलं कोणीच नाही आणि आपण आपल्या सद्गुरू शिवाय कोणाचेच नाही, यावर दृढ विश्वास ठेवा. साक्षात्काराचं मूळ बीज यातच असतं. म्हणून निरपेक्ष दुसरं मुनी आपल्या सद्गुरूंच्या उपदेशाच्या चिंतनात मौनम चैवास्तु गुह्यानाम, हृदयामध्ये असलेल्या सद्गुरूच्या स्वरूपाशी रोज ध्यान करत एकरूप होत जा. शांतम शम तत्वेन, म्हणजे ज्याच्या वृत्ती अत्यंत शांत झाल्या, ज्याच्या इंद्रियाच्या सुद्धा वृत्ती सद्गुरूच्या सेवेत परिपूर्ण रमल्या आहेत. निर्वैर, वैर कोणाशी करू नका. गेली होती वरुडला, गेला होता वरुडला, त्यांनी तर लक्षही दिलं नाही, शिष्टपणाने घरी येऊन खूप सांगितलं, जेवायलाही ठीक नव्हतं, बिलकुल करू नका, शांत राहा. एकनाथ महाराज, पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज, आपल्यासाठी विदर्भातले शांतीब्रह्म एकनाथ महाराज आमचे अच्युत महाराजच आहेत. कधी कोणावर घसरले नाही, बरसले नाहीत, कोणाला शिव्या दिल्या नाहीत, आणि दिल्या असतील, रागावले असतील तर सांगून रागावले, रागावून आल्यानंतर त्याचं कल्याणच झालं की नाही. त्यामुळे निर्वैर समदर्शिनम, आणि सगळ्यांच्या स्वरूपात भूललेग माय आता कोणा ओवाळू, सगळ्यांमध्ये अच्युत बाबाजीच पाहिजे परिवाराने. नाही तर याचं अण्णा होते, त्याचं अण्णा होते, त्याचं अण्णा होते. आता अच्युत बाबाजी इकडे पहा, घोषणा केली आहे. परंतु समदर्शिनम भूललेग माय आता कोणा ओवाळू, जिकडे पाहावे तिकडे अवघा कृष्ण गोपाळू, जिकडे पाहावे तिकडे अवघा अच्युत गोपाळू. ही अवस्था ठेवा. आणि संत सचिनदेव महाराज यापुढे अच्युत परिवाराचं काम, उपासनेचं काम, उपदेशकाचं काम पाहतील. आणि म्हणून आज त्यांच्या संतत्वाला आम्ही खूप खूप आशीर्वाद देतो. आणि अच्युत महाराजांशी एकरूप होत होत त्यांनी आपल्या अच्युत परिवाराचं कल्याणप्रद असं प्रबोधन करावं, दिशा द्यावी आणि अच्युत महाराजांशी परम समरस व्हावं, हाच आशीर्वाद त्यांना देतो. समस्त जमलेल्या संतांना अभिवादन करतो आणि अच्युत परिवाराच्या भाग्याचं कौतुक करतो की अच्युत महाराजांसारखे सद्गुरू सदा कल्याण करण्याकरता त्या परिवाराला सज्ज आहेत. त्यामुळे तुमच्या कौतुकाचं अभिनंदन करतो. वाणीला विराम देतो. सद्गुरुनाथ महाराज नमः पार्वती पते. धन्यवाद आचार्य जी, आपके कर कमलों द्वारा हमारे ईश्वर स्वरूप सचिन जी महाराज को संत की पदवी दे के हमारी अरमान पूरे कर दे. आपके चरणों में कोटि कोटि वंदन करते. यानंतर अविनाश जी खेडकर विश्वस्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान वाशी यांचं स्वागत करण्याकरता प्रमोदजी दुधे महाराजांनी विनंती करतो. प्रमोदजी दुधे या लवकर. नितीनजी खेरडे लवकर इकडे. अशोकराव जोशी विश्वस्त श्रीनिवास महाराज अंजन सिंगी यांचं नितीन खेरडे स्वागत करतील. विश्वस्त आहे आमचे. आणि प्रमोदजी दुधे महाराज अविनाशजी खेडकर यांचं स्वागत करतील. यानंतर विमोचन होणार आहेत. संतबोध त्रैमासिकाचं विमोचन करण्याकरता डॉक्टर अनिल सावरकरजी, सोमेश्वर संगमेजी आणि डॉक्टर राजेंद्र देवडे व्यासपीठावर येतील. या इकडे विमोचन करणाऱ्या संतांच्या हस्ते. नाही, तुम्ही यांचं स्वागत करा.
यांचं हां हां. आणि ज्यांचा आपल्याला शिशु मातांचा सत्कार करायचा आहे त्यांनी इथे व्यासपीठासमोर येऊन बसायचं आहे. आसरकर साहेबांना विनंती, त्यांनी हां घेऊन यायचं. इथे पाहिजे ना. संतबोध हे त्रैमासिक आहे, दर 3 महिन्यांनी निघतं. या संतबोध त्रैमासिकाचं विमोचन सद्गुरू आचार्य जितेंद्रनाथ महाराज करतील असे मी त्यांना विनंती करतो. सोबत डॉक्टर अनिलजी सावरकर, अध्यक्ष संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल. कीर्तनाची तयारी सुरू करावी. यानंतर या ठिकाणी संतबोध या त्रैमासिकचं प्रकाशन झालेलं आहे, विमोचन झालेलं आहे. सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहेत आणि संत अच्युत बाबांच्या जन्मोत्सवाचं कीर्तन हरिभक्तपरायण वर्षात मुलमुले करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ज्यांनी आम्हाला नाव दिले होते शिशु आणि मातांचे, ते समोरून बसतील अशी मी त्यांना विनंती करतो. महिला कार्यकर्ता त्यांना घेऊन येतील. असरकरजी मुंबई सर्वांनी खाली बसा 2 मिनिटं. सर्व भाविकांना थोडं खाली बसायचं आहे. घेऊन घेऊन समापन पर्व कीर्तनाच्या माध्यमाने होत आहेत. श्री संत अच्युत बाबांचा जन्मोत्सव 5:35 या ठिकाणी करायचा आहे. तत्पूर्वी नागपूरच्या वर्षाताई मुलमुले या आपल्या कीर्तनातून संत अच्युत बाबांच्या चरित्रावर आपलं उद्बोधन करणाऱ्या कीर्तनाच्या माध्यमातून मी वर्षाताईंचं अभिनंदन करतो आणि त्यांनी सुरुवात करावी असं त्यांना आग्रह करतो. सर्वांनी हा क्षण आपल्या जीवनातला अमूल्य क्षण आहे. आज 2 काम झालेले आहे. एक तर आपले हरिभक्तपरायण सचिनजी महाराज यांना संत